हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या गुंगी गुडिया या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर गटनेते निलेश निकम यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. निलेश निकम यांनी म्हटलंय की काँग्रेस पक्षाला 100 वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा आहे, मात्र अशा पक्षांकडून एका महिलेबाबत अशा प्रकारची भाषा वापरणं अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिलेचा अपमान करणारे हे वक्तव्य असून काँग्रेसने याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. सुनेत्रा पवार या सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असतानाही खंबीरपणे उभ्या राहून आपल्या पक्षाचं नेतृत्व करत आहेत, तसेच कार्यकर्त्यांना आधार देत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणं हे संवेदनशीलतेचा अभाव दर्शवणार असल्याचं निकम यांनी म्हटलं. सुनेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम महिला नेतृत्वाबाबत गुंगी गुडिया सारखा शब्द प्रयोग करणं हा केवळ राजकीय विरोध नसून महिलांचा अवमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो असं निलेश निकम यांनी स्पष्ट केलं. दरम्यान काँग्रेस पक्षाने केलेल्या या वक्तव्याबाबत माफी मागावी आणि संबंधित व्यक्तींनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण हीच काँग्रेसची संस्कृती आणि विचार अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण राज्याला देखील पाहायला मिळत आहेत. आज आमच्या नेत्या, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनींवरती जे काही बेताल वक्तव्य केलं त्याचा तर आम्ही जाहीर निषेध करतोच, परंतु काँग्रेस पक्षाला देखील अशा पद्धतीचं वक्तव्य करत असताना महाराष्ट्रातील महिला भगिनीचा आपण किती सन्मान ठेवता हे देखील स्पष्टपणे आपल्या वक्तव्यातून दिसून आलेलं आहे. महिला भगिनींचा आदर करणे, सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, परंतु सुनेत्रा वहिनींसारख्या एका खंबीर अशा व्यक्तिमत्वावरती आपण जर शिंतोड उडवण्याचं काम करत असाल की ज्या व्यक्तिमत्वाचा आज आधार आदरणीय दादा मागील काही महिन्यापूर्वी आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि दादा गेल्यानंतरनं सुनेत्रा वहिनींनी पक्षाची जबाबदारी, राज्यातील उपमुख्यमंत्री म्हणून पदाची जबाबदारी असेल, सहकार क्षेत्रातली जबाबदारी, शैक्षणिक क्षेत्रातली जबाबदारी स्वीकारून खंबीरपणानं आज उभ्या आहेत आणि अशा व्यक्तिमत्वावरती आपण जाणीवपूर्वक गलीच्या असे वक्तव्य करणं हे काँग्रेस पक्षाला किंवा इतर कोणाला शोभनीय नाही आहे. काँग्रेस पक्षानं दिलगिरी व्यक्त करावी किंवा माफी मागावी हे आता आम्हाला देखील अपेक्षित नाही आहे, परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मुंबई पुणे हायवेवरून जायचं असेल तर मावळातले माझे मावळे, माझी जनता, दादांवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या काँग्रेसच्या नेत्यांच्या गाड्या आणि तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी निमित्तानं तुम्हाला सांगतो. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.